विवान पवार, रणजित सप्रे, अरविंद भोसले, सचिन सावंत, चेतन वाघ, तुषार पवार, दीपाली बोरा, संगीत गौरी पवार, मूळ लेखक आणि दिग्दर्शन तुषार पवार. संजय, तुला आठवतं का रे बालपणी आपण ते दूरदर्शनवरती महेश लक्षाची चित्रपट बघायचो? धडाकेबाज, थरथराट आणि झपाटलेला. त्याच्यामधले ते 51 खलनायक होते. बाबा चमत्कार, टकलू हैवान आणि तो ओम पट स्वाहा करणारा तात्या विंचू. सगळे 51 टक देणारे होते. पण इन्स्पेक्टर महेश जाधव त्यांना सगळ्यांना फटकायचा. विचार कर, कधी सगळ्या विलन्सना महेश जाधवचा बदला घ्यायचा असला तर? त्या विलन्सवरनं मला आठवतंय ते हाकामारीची काय भीती वाटायची नाही आपल्याला लहानपणी. तुला हाकामारी माहिती? अगं ते नाही का साधारण त्यावेळेस बघ रात्री आपल्या लहानपणी 9-10 नंतर असा सन्नाटा पसरलेला असायचा बरं का. आणि लोक अगदी दारात गच्च लावून झोपलेले असायचे. त्यावेळेस ती यायची आणि ज्या दारांवरती फुल्या नाहीये बरोबर, तीच दारं ती वाजवायची. म्हणजे फुल्या म्हणजे क्रॉस तिचा बिग पॉईंट असायचा बरं का. आणि त्याच्यामध्ये ती तिच्या मंजूळ आवाजात अशी म्हणायची, भूषण ए भूषण. आणि जर भूषणने जर दार उघडलं तर कसा गेम हल्लाच. तर आता बघूया आपण आता आपल्या या नाटकातलं पात्र अमित जे आहे ना, तर ते त्या काळामध्ये त्या आठवणी घेऊन झोपलेलं आहे आणि त्याला स्वप्न पडतं बरं का. चला जाऊया आपण त्या स्वप्नामध्ये. चला चला. खूप झोप आली आहे. उद्या खूप शक्तिमान पण बघायचा आहे. चलो, गुड नाईट. पण मी वैतागले आहे. रोज रोज रात्री ते कुली नसलेल्या घरातून लोकांना उचलून नेऊन आणि नंतर त्यांना माझ्या हवेलीत टाकून. आता मला या सगळ्या जगावर माझं काळं साम्राज्य पसरवायचंय. कोण मला मदत करेल? आहे एक व्यक्ती जी मला मदत करेल. महागुरु बाबा चमत्कार. त्यांना भेटलंच पाहिजे. हो भेटलंच पाहिजे. आणि त्यांच्याकडून तो महामृत्युंजय मंत्र शिकून मी या काळ्या जगाची महाराणी बनते. बाबा बाबा ही आले. हके थांब. एंट्रीज ऑफ प्ले काळ्या जादूची महाराणी दहशत घालून जगात थैमान घालणारी स्त्री. यावे यावे यावे. या बाबाच्या गुहेत तुझे स्वागत आहे. विराजमान भवा. मला बसायला वेळ नाही. आज तुम्हाला दीक्षा देणार होतात
मृत्युंजय मंत्राची दीक्षा. किती दिवस झाले मी ते भटकत आहे. आज तुम्हाला दीक्षा देतोस की भिक्षा? अगं मूर्ख बालिके, तुला किती वेळा सांगितलं या मंत्राची दीक्षा अशी उभ्या उभ्या घेता येत नाही. मृत्युंजय मंत्राची दीक्षा म्हणजे काय एखाद्या मनुष्याची मुंडी पिरगाळणे इतकं सोपं वाटलं तुला? तुझ्या काही धीर नाही. छे! आज तुम्हाला मृत्युंजय मंत्र देत आहेस की नाही? कथा मीच तुझी मुंडी पिरगळू. ओके, तुला धमकावणं बरं नाही, पण तू आणि मी दोघे या सैतानाचे भक्त आहोत म्हणून, केवळ म्हणून मी तुला हा मंत्र देतो. म्हण माझ्या मागे, ओम भगवगे भगिनी भागोदरी भगवासे ओम स्वाहा ओम ह्रीं क्लीं ह्रीं भै भो हुं क्लीं क्लीं ओम स्वाहा. भगवगे भगिनी भागोदरी भगवासे योम योम फट स्वाहा. क्लीं भै भो हुं क्लीं क्लीं ओम फट स्वाहा. ओके, एक लक्षात ठेव, या मंत्राचा उपयोग तेव्हाच होईल तेव्हा तू माझ्या एखाद्या शागिर्दाशी लग्न करशील आणि लग्न झाल्यानंतर त्याच्या छातडावर बसून हा मृत्युंजय मंत्र म्हणशील. भेटतील तुझे ते शागिर्द. मी त्यांना पाताळातून शोधून काढे. मला आत्ताच कळलं आहे की ते जेल तोडून श्रीरंगपूरला पळून गेले आहेत. श्रीरंगपूर ओम फट स्वाहा. देशी दर गुड इव्हनिंग एव्हरीबडी. गुड इव्हनिंग. कशी चालली जत्रा मंडळी? आज ग्रेट. बाय द वे, मी इथे फार महत्वाच्या कामासाठी आलो आहे. एक जबरदस्त खतरनाक मिशनसाठी. एक नाही, दोन नाही, तीन डेंजरस विलनला पकडायला मी इथे आलो आहे. ओ डॅम इट, त्या धनाजी वाकडेला काही दिवस भेटायला काय गेलो, हे तिन्ही काहीतरी खराब झाले जेलमधून. पण मला कळलेलं आहे ते तिघेही इथे श्रीरंगपुरात आलेले आहेत. कोणाला सांगू नका. गाठ माझ्याशी आहे, इन्स्पेक्टर महेश जाधवशी. हेड ऑफिसने या सिक्रेट ऑपरेशनसाठी मला इथे पाठवलेलं आहे. या कानाची खबर त्या कानाला लागली नाही पाहिजे. ओके. श्रीरंगपूर मध्ये 3 खतरनाक कैदी दाखल. या लक्षाने झुंजार मध्ये बातमी लीक केलीच वाटतं. मला जावं लागेल. बघतो कुठे सापडतो हा लक्ष आणि तो टकलू हैवान. Damn it!
झुंजार मुझे बाप दे आणि तो महेश यादव विदेशी रंगपूरमध्ये ते सुद्धा या जत्रेत खुश झाला. मी म्हणाल अळकंब खोल, अळकंब माझ्या पाळल्यातलं काय त्या महेश यादवला इथेच पकडतो, गटंडी पकडून मानच निघून टाकतो. मला कळलंय हा जत्रेचा उत्सव आहे लय मोठा. थोडीशी मला मदत झाली माझ्या मित्र कवट्याची तर लय बरं झालं. जेलमध्ये म्हणाला होता जेल फोडून मी ह्या देशी दारूच्या अड्ड्यावर भेटतो म्हणून 2-4 पेग घेऊन मदत करतो होतो. माहित नाही कुठे हे झगडा हटलाय. हा त्रास करून म्हणून बाकी अजून दुसऱ्या जवळजवळ यायची वेळ तुझी नाही माझा भाऊ कवट्याची. ऐक 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 बाबा पुढ्यांचा टाकांचा आवाज बाबा आला बाबा आला बाबा. डायरेक्ट पकडते मला बसतो. अरे परत अरे किती दुखतोय आणि माझा मित्र शत्रूला तुम्ही वाजू शकणार नाही. कोण वाजवतो रे? हा कोणाची हिंमत एवढी? हा अरे त्यात काय आहे? माझ्या कुबड्या भविष्यात बुडाली. माझ्या कुबड्याच्या फक्त डब्याच राहिल्या. काहीतरी वेगळा प्लॅन केला पाहिजे. काही सक्तीच मदत करू शकते. कोण करेल ती मदत? बाबा बाबा चमत्कार कुठे आहात तुम्ही बाबा? अरे बालकांनो, या बाबाला सगळं कळतं. मी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. माझी एक शिष्य आहे, तिला मी बोलवतो. ती तुम्हाला मदत करेल. पण तुम्हाला तिला राजी करावं लागेल. करू आम्ही. हाके हे हाके करतो.
मला चुकलंय. समजून घे रे. पटवायचं कसं? मी असताना एवढा हँडसम माझं काम मी मित्र इंप्रेस करतो. एकदा काय एका सुंदर ह्याच्यावर म्हणजे रूपावर रे भाडली की आपण जे म्हणून ते तिकडे तिच्या मदतीने आपण महेश जाधवचा काटा काढू. माझी भाल मैत्री नाही, भाल मैत्री मोठा मी राजी करतो. त्याला पटते म्हणजे माझं महाराणी बनायचं स्वप्न पूर्ण होईल. बोला की. असं वाटतं तुमच्यानंतर म्हणावा तुझा आत्मा माझात, माझा तुझ्यात. अरे हो तात्याराव, काय ते तुमचं तेज, ते तुमचे सुंदर केस, ते दात, वा 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 वा. मला पण असं वाटतं की तो महामृत्युंजय मंत्र म्हणावा आणि माझा आत्मा तुझ्यात आणि तुझा आत्मा माझ्यात. लास्ट बघ बेटा, लास्ट आमचे काम करशील? बोला की. त्या महेश जाधवला तुझ्या वाड्यावर, हो वाड्यावर ऑलरेडी निरोप आहे. तू त्या महेशला तुझ्या हवेलीत घेऊन जाशील का आणि तिकडे नेऊन त्याचा कायमचा बंदोबस्त करशील? छे, एवढंच ना. आत्ताच करते. कुठे आहे तो इन्स्पेक्टर? मला खबर लागली होती की तू पण इथे असणार आहेस म्हणून मी माझं कवच घेऊन आलोय. आता काय करशील? अरे काय करताय तुम्ही तिघे तिघे? खेळ Oh my god! ओम फट स्वाहा. शक्तिमान चालू झाल्या बघ. परत स्वप्न पडलं होतं वाटतं.